कल्याण पश्चिमेकडील पॅनल 2 मध्ये ईव्हीएम वरनं मोठा गोंधळ झाल्याचं समजतंय। अधिक ईव्हीएम्स गाडीत का आणून ठेवल्या असं म्हणत मनसे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी गाडी रोखल्याचं समजतंय। कल्याणच्या धर्मवीर आनंद दिघे शाळेतली ही घटना आहे। मतदान केंद्रावर काही काळ यामुळे तणाव निर्माण झाला होता, मात्र कोणताही घोळ आढळला नसल्याचं तपासणीनंतर स्पष्ट झालं। उमेदवारांनी यापुढे मग आम्ही त्या अधिकाऱ्याला जाब विचारतो, तो अधिकारी थोडा गोंधळला होता। स्वाभाविक आहे, कारण त्याला पण प्रत्येकाला एक सगळे त्याला वेगवेगळे प्रश्न विचारत होते। मग आम्ही आमची मागणी काय केली, सर्व पक्षाचे कॅन्डिडेटनी की या मशीनमध्ये नक्की या मशीन खाली आहेत तर या मशीनमध्ये वोटिंग झाली आहे की नाही झाली याची शहानिशा करायची होती आम्हाला। मग संबंधित आम्ही पोलीस स्टेशनचे ऑफिसर त्यांना बोलून इथे घेऊन त्यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व मशीन आम्ही चेक केल्या आणि ती आम्हाला आढळून आलं की या मशीनमध्ये कुठलाही गैरप्रकार दिसला नाहीये। आम्हाला फक्त ही ईव्हीएम मशीन खोलून दाखवा की याच्यामध्ये मतपेटीमध्ये मतं पडलेली आहेत का 0-0 आहे। मग त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाच्या आपले वाघमारे साहेबांच्या सान्निध्यामध्ये इथं त्या मतपेटी उघडल्या, ओपन केल्या, मग बघितल्या आम्ही सगळे ते कॅन्डिडेट किती आहेत। मग मतपेटीमध्ये 0 असा आकडा आला, त्याच्यानंतर आमच्या मनाचं समाधान झालं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।